कोजागिरी पौर्णिमा निमित्त दोन कथा। प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता। ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दुष्ट होती। ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती। संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करीत असे। पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता। एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती। एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले। पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला। जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात। त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती। नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागिरी व्रत करण्यास सांगितले। ब्राह्मणाने विधिवत कोजागिरी व्रत केले। या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली। भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीची ही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले। कोजागिरी पौर्णिमेची दुसरी कथा। कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमेच्या व्रताची एक पौराणिक कथा आहे। एका सावकाराला दोन मुली होत्या। त्या दोन्ही मुली पौर्णिमेचे व्रत मोठ्या श्रद्धेने करत असत, पण त्यापैकी मोठी मुलगी हे व्रत पूर्ण विधी विधानाने आणि नियमानुसार पाळायची, तर लहान मुलगी मात्र ते व्रत अर्धवट करायची। त्यात काही चुका करत असे। याचा परिणाम असा झाला की लहान मुलीची जी मुले जन्माला यायची ती जन्मताच किंवा लगेचच मरण पावत असत। त्यामुळे ती खूप दुःखी होती। लहान मुलीने जेव्हा ब्राह्मणाला या मागचे कारण विचारले तेव्हा त्याने तिला स्पष्टपणे सांगितले, तू पौर्णिमेचे व्रत पूर्ण करत नाहीस, ते अर्धवट ठेवतेस, म्हणूनच तुझी मुले जिवंत राहत नाहीत। जर तू पौर्णिमेचे व्रत पूर्ण नियमांनी आणि श्रद्धेने केलेस तर तुझी मुले नक्कीच जिवंत राहतील। ब्राह्मणाने दिलेल्या सल्ल्यानुसार त्या लहान मुलीने पौर्णिमेचे व्रत पूर्ण विधीपूर्वक आणि निष्ठेने केले। त्यानंतर तिच्या घरी एक गोंडस मुलगा जन्माला आला, पण दुर्दैवाने तोही लगेचच मरण पावला। लहान मुलीला खूप दुःख झाले। तिने त्या मृत मुलाला एका पाटावर झोपवले। तिने त्याच्यावर एक कापड झाकले। मग तिने आपल्या मोठ्या बहिणीला घरी बोलावले। तिने मोठ्या बहिणीला त्याच पाटावर बसायला सांगितले जिथे मृत मुलगा होता। जेव्हा मोठी बहीण त्या पाटावर बसायला लागली तेव्हा तिचा घागरा त्या मुलाला लागला। हा एक चमत्कारच होता। त्याच क्षणी तो मुलगा रडू लागला। हे पाहून मोठी बहीण खूप आश्चर्यचकित झाली आणि थोडी रागावली सुद्धा। ती म्हणाली, तू मला बदनाम करू इच्छित होतीस। जर मी यावर बसले असते तर हा मुलगा मेला असता। तेव्हा लहान बहिणीने तिला शांतपणे उत्तर दिले, बहीण, हा मुलगा आधीच मृत होता। तुझ्या नशिबामुळे आणि तुझ्या पुण्याईमुळे तो आता जिवंत झाला आहे। त्या अद्भुत घटनेनंतर संपूर्ण गावात दवंडी पिटवण्यात आली। पौर्णिमेचे व्रत पूर्ण विधी विधानाने आणि श्रद्धेने करावे असे लोकांना सांगण्यात आले। आपल्या भारतीय संस्कृतीतील जुन्या रूढी परंपरांना किती महत्त्व आहे हे यातून सिद्ध होते। त्यामुळे आजही अनेक जण पौर्णिमेचा उपवास श्रद्धेने, भक्तिभावाने आणि पूर्ण नियमानुसार करतात। अशा व्यक्तींना निश्चित व्रताचे फळ मिळते। कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात दूध आठवण्यामागचे शास्त्रीय कारण काय आहे? कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो। चंद्राच्या प्रकाशात विशेष सकारात्मक ऊर्जा असते। या दिवशी रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध आठवल्याने त्याची किरणे दुधात पडतात। हिवाळ्याच्या
सुरुवातीच्या काळात शरद पौर्णिमा येते. ऋतू बदल झाल्यानंतर अनेक संक्रमित आजार बळावतात. तसेच आपल्या या काळात आपल्या शरीराला विशेष ऊर्जेची गरज असते. चंद्राच्या प्रकाशात आठवलेले दूध पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या निमित्ताने मित्रमंडळी आणि परिवारातील सदस्य एकत्र येतात, भेटीगाठी होतात. त्यामुळे याला सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे. पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता. त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी श्रीकृष्ण अवतार, धनाची देवी लक्ष्मी आणि 16 कलेच्या चंद्राची पूजा केल्याने विविध वरदान प्राप्त होतात. शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी चंद्रप्रकाश सर्वात तेजस्वी असतो. या दिवशी चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होते. या श्रद्धेमुळे लोक दूध आठवून ती चंद्रप्रकाशात ठेवतात, जेणेकरून चंद्राची किरणे त्यात पडतील. हे दूध सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते. यावेळी शरद पौर्णिमा 6 ऑक्टोबर रोजी आलेली आहे. दूध आठवताना या गोष्टीची काळजी घ्यावी. शरद पौर्णिमेच्या रात्री दूध आठवणे खूप शुभ मानले जाते. ज्योतिषांच्या मते ग्रहणाचा सूतक कालावधी सुरू होण्यापूर्वी दूध आठवावे. या दिवशी सूतक होण्यापूर्वी दुधात तुळशीची पाने टाकावीत. चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी तुम्ही हे दूध चंद्रप्रकाशात ठेवू शकता, पण लक्षात ठेवा की ग्रहण सुरू होण्यापूर्वी ते घरात घेऊन यावे.